आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं। काल सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रेसवर सांगितलं की महाविकास आघाडीचाच मीच उमेदवार आहे, असं त्यांनी काल प्रेसला बोलले। 15 दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वहिनींच्या सोबत आम्ही मुंबईला नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे यांना भेटलो होतो। त्यावेळी नाना पटोले साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रात कुणाचीही उमेदवारी फायनल झालेली नाही आणि तुम्ही काँग्रेस पक्षाचं धोरण ठरलेलं आहे की महिलांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे, 20-25% द्यायचं आहे, कारण 29ला आरक्षण लागू होणार आहे आणि महिलांमधील काही ॲक्टिव्ह आमदार जे होते ते आता खासदार आहेत आणि तुम्हाला महिला म्हणून संधी दिली जाईल। आणि पक्षाचा जो पहिला सर्वे रिपोर्ट आला आहे त्यामध्ये जयश्री वहिनी साहेबचं नाव पुढं आहे, तुमचंही आहे, तर तुम्ही जोरदार तयारीत लागा। असं असताना प्रदेशाध्यक्ष म्हणतात की कुणाचीही उमेदवारी फायनल झाली नाही, आम्हाला म्हणल्यात महिला संधी देण्याचा पक्षाचा धोरण आहे, त्या तुम्ही तयारीला लागा। असे असताना काल अध्यक्ष म्हणतात की महाविकास आघाडीचं उमेदवारी मलाच निश्चित आहे, म्हणजे तुम्ही प्रदेशाध्यक्षपेक्षा मोठं झाला का? हा माझा सवाल आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणतात कुणाची नाही आणि तुम्ही म्हणताय माझी उमेदवारी फायनल आहे, हे कसं? आणि त्यात त्यांनी म्हणले की त्यांनी 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये 300 आंदोलनं घेतली। त्यांच्या पहिल्या बॉडीपासून मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो। त्यांचे अनेक आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा निरोप आले, काही ठिकाणी निरोप मिळत नव्हते, काही ठिकाणी जेव्हा जेव्हा निरोप आले तिथे आम्ही असेल, जयश्री वहिनी असतील आणि वहिनीसोबतचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनामध्ये असतील, बैठकीत असतील, पक्षाचे मेळावे असतील, भारत जोडो यात्रासारखी सगळी यात्रा, सगळ्या नियोजनामध्ये जयश्री वहिनी आणि वहिनींकडचे सगळे कार्यकर्ते हे सक्रिय काँग्रेस पक्षात होते। म्हणून कोणी एकट्याने केलं म्हणून हे सगळं आंदोलनं झालेली नाहीत। यामध्ये त्यांचा एवढा सहभाग जयश्री वहिनी आणि आमचा हे होता।